नमस्कार दर्शको, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण आहोत बेडगमध्ये आणि आज आपल्याबरोबर आहेत बेडगचे आमरण उपोषणकर्ता आणि मराठा आरक्षणासंदर्भात झगडलेले प्रकाश नाना वाळेकर आणि त्यांचे सहकारी विष्णुपंत सुतार हे एक जागरूक नागरिक आहेत आणि आज आपण त्यांच्याबरोबर आहोत। आता सध्या सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, अपक्ष उमेदवार असतील, या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे या संदर्भात आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत। आज आपण सुरुवातीला पहिला प्रश्न विचारतो विष्णुपंत सुतार यांना। सुतार साहेब नमस्कार। नमस्कार नाना नमस्कार। नमस्कार। मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि तो प्रश्न असा आहे की सांगली जिल्ह्यात गेल्या 10 वर्षात जे सत्तांतरण झालं, सत्ता बदलली आणि इथं भाजपाची सत्ता आली आणि भाजपाची सत्ता आल्यानंतर नेमका सांगली जिल्ह्यामध्ये काय बदल घडला का? 2014ला ज्यावेळी भाजपची सत्ता आली, आता 10 वर्ष त्याला पूर्ण झाली, भाजपच्या खासदारांनी नेमकं काय केलं 10 वर्षाच्या कालावधीमध्ये हे त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे। बरं, म्हणजे तुमचं असं मत आहे की भाजपच्या खासदारांनी इथं काहीही विकास केला नाही असं मत आहे तुमचं? काहीच विकास केला नाही त्यांनी। म्हणजे तुम्हाला काय वाटतं नेमका काय विकास व्हायला पाहिजे होता, कोणाच्या संदर्भात व्हायला पाहिजे होता? विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने झालेला नाही। उद्योगधंदे, अगदी रस्ते, हां बऱ्यापैकी रस्ते झालेच नाही। हां परत शेतकऱ्याच्या हिताचा एकही निर्णय झालेला नाही। बरं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महागाई नियंत्रणात राहिली नाही। महागाई नियंत्रणात ठेवायला हे आमचे खासदार हां. आणि टोटल भाजप. हां. देशाचा भाजप हे 100% अपयशी ठरलेला आहे आणि या महागाईमुळे जनता त्रस्त झालेली आहे आणि ही जनता आता भाजप पक्षाला आणि त्यांच्या उमेदवाराला अक्षरशः वैतागलेली आहे। बरं, आता प्रचार दौरे चालू असताना खासदार स्वतःही म्हणतायत की आम्ही विद्यार्थ्यांच्यासाठी असेल, महिलांच्यासाठी असेल, शेतकऱ्यांच्यासाठी असेल, उद्योगधंद्यासाठी असेल, व्यापाऱ्यांना असेल, सामान्य जनतेला आम्ही नेहमी समाधानी आणि आनंदी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या उत्पन्नात आम्ही वाढ केली, असं त्यांचं मत आहे। सामान्य जनतेला नेहमी आनंद ठेवण्याची आम्ही गोष्ट केली म्हणतात। 350 रुपयाचा गॅस 1100वर नेला या काळात, त्या काळात 10 वर्ष कालावधीमध्ये। हां, म्हणजे खतावर 18% GST लावला। अगदी बरोबर, म्हणजे शेतकऱ्यांच्या हे बरोबर शेतकऱ्याच्या हिताचंच झालं ते। 350चा गॅस 1100 नेला, महिन्यांच्या हिताचंच झालं ते। पूर्वी 5 रुपयाला पेन मिळायचा ते आता 8 रुपयाला मिळते। विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हिताचंच झालं ते। हां हां कोरोनाच्या काळामध्ये माणसाला जगायचं मुश्किल झालं, ते जगायचं मुश्किल झालंच होतं, जे सगळ्या देशाला माहीत आहे। हे होत असताना जी पाटी पेन्सिलवर जे शिक्षण चालायचं ते त्यांनी त्या मोबाईलवर नेलं। मोबाईलवर नेल्यामुळं खायचा वांदा असताना त्या पालकांना विद्यार्थ्यांसाठी 5-5 हजार रुपये सोनं गहाणवट ठेवून किमान 5,000 रुपयाचा मोबाईल घेऊन द्यावा लागला आणि ते 5,000 रुपयाचा मोबाईल चालवायला 250 रुपयाचा रिचार्ज मारायला लावला। ही त्यांनी चांगलं काम केलं आहे। बर, म्हणजे एकंदरीत इथं महागाई असेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, याच्या संदर्भात काहीही काम झालेलं नाही। उलट महागाईने जनता अतिशय त्रस्त झालेली आहे। बरोबर, आठवा पण ह्या भाषणामध्ये सुद्धा खासदार स्वतः म्हणतात की आम्ही हा विकास केला, आम्ही तो विकास केला असं म्हणतात, आम्ही उद्योगधंद्यांना उभारी दिली असं म्हणतात। या संदर्भात तुमचं मत काय आहे? उद्योगधंद्याला उभारी दिली तिने म्हणतात, पण नेमकं कुठला उद्योगधंद्याला उभारी दिली, कुठला नवीन उद्योग उभा केला या सांगली जिल्ह्यामध्ये ही तिने दाखवून द्यायला पाहिजे। हा उद्योग मी उभा केलेला आहे, अमुक दिवशी हा उभा केला आणि अमुक दिवशी हा कार्यान्वित झाला आणि त्यात एवढी लोक कामाला लागली। बर, म्हणजे असं सांगण्यासारखं काहीच नाही। सांगण्यासारखं काहीच नाही। सांगण्यासारखं एकच मुद्दा आहे, गेल्या 10 वर्षामध्ये महागाई इतकी वाढल्या की 1947 पासून 2014 पर्यंत जेवढी महागाई वाढली होती तेवढी महागाई या 10 वर्षामध्ये वाढल्या आणि या महागाईमुळं सामान्य जनतेचं कंबरडं मोडले। बर, आज जर एखादा सर्व्हिसवाला माणूस असला तर त्याचा सर्व्हिसमधला टॅक्स कट होतोय आणि तोच जर सर्व्हिसचा माणूस जर शेतकरी असला तर त्याचं त्या GSTच्या रूपात टॅक्स कट होतोय। मग एका माणसानं 2-2 टॅक्स भरायचे। अगदी अगदी, मग ही हुकुमशाही झाली की मग नुसतं टॅक्स भरायसाठी माणसानं जगायचं आहे काय? आणि मला तुम्ही सांगा
ज्यावेळी एखादा शेतकरी 1 लाख रुपये खरेदी करते, 1800 रुपये जीएसटी, 18,000 रुपये जीएसटी भरते आणि त्या शेतकऱ्याला तुम्ही 6,000 रुपये देताय आणि 12,000 रुपये तुम्ही हाणताय. आणि मी शेतकऱ्यासाठी म्हणजे शेतकऱ्याकडनं 18% वसूल कर 18,000 वसूल करायचे लाखाला आणि 6,000 रुपये द्यायचे आणि 12,000 हाणायचे. बर. हे शेतकऱ्यात झालं. जर एखादा सर्व्हिसवाला जर शेतकरी असेल तर त्याचा नोकरीचा टॅक्स आणि तिने खतं घेतलेला टॅक्स, डबल टॅक्स तुम्ही त्याने घेता, तो टॅक्स जातो कुठं? अगदी. म्हणजे मूळ प्रश्नावर काही झालेलं नाही. काही झालं नाही. महागाईने जनता एवढी त्रस्त झाल्या की सांगायच्या पलीकडे. आता आपण देश पातळीवर किंवा बीजेपीच्या संदर्भात बोलण्यापेक्षा सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये हां. खासदार आता 3ऱ्या वेळेला या टर्ममध्ये ते उभा आहेत, हां. बरोबर? बरोबर. मग तुम्हाला या संदर्भात काय सांगायचं? मला या संदर्भात असं म्हणायचं आहे, एखादा 18 वर्षाचा तरुण, आता मी डायरेक्ट देश पातळीवर जातो, एखादा 18 वर्षाचा तरुण तुम्ही मिलिटरीमध्ये भरती करून घेताय 4 वर्षासाठी आणि त्याला तुम्ही 4 वर्षांना घराकडे पाठवताय. मग तुम्ही 3 टर्म तुमचं तिथं काय काम? हा, म्हणजे अग्निवीर सारखा विषय. अग्निवीर सारखा 4 वर्षांनी तो घराकडे येणार आणि तुम्ही 3 टर्म तिथं जाऊन तुमचं काय काम आहे तिथे? 3 टर्म दुसरा म्हणून जाऊ दे ना. हा, म्हणजे यावेळीची उमेदवारी दुसऱ्याला मिळायला पाहिजे होती. हां. बरोबर. दुसरी गोष्ट, जर तुम्ही खासदारचं काम काय असते, संसदेमधनं जे देशाच्या हिताचे निर्णय, राज्याच्या हिताचे निर्णय जे होत्या त्याला हिताचं असलं तर समर्थन द्यायचं आणि बिगर म्हणजे चुकीचं असेल तर त्याला विरोध करायचा. तर तुम्ही विरोध कशाला करतच नाही किंवा प्रश्न मांडत प्रश्नच मांडत नाही. तुम्ही एवढा मोठा डायमंड उद्योग गुजरातला गेला, तुम्ही काय करत होता त्यावेळी? 48 खासदार. हा, 48 खासदार काय करत होता तुम्ही तिथं? अगदी. म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय झालाय भाजपकडून असं म्हणायचं? 100% अन्याय झाला. हुकुमशाहीच्या दृष्टीनं जे भारताची वाटचाल चालू आहे, 8 ते 47च्या अगोदरचे दिवस म्हणायची पाळी आली. बर. 47च्या अगोदरची परिस्थिती होती भारताची, ती परत 2014 नंतर झाल्या. अरे वा. आणि त्या सध्याची जन्म नव्हतं सोडून द्या, पण हां. तशी परिस्थिती आता झालेली आहे भारताची आणि ही कुठंतरी बदलली पाहिजे. अगदी. आणि थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का झाल्या नाही? भारताची आर्थिक राजधानी मुंबई, हां. गेली 2 वर्ष झालं मुंबई महानगरपालिका निवडणूकच झाली नाही. त्याचं कारण काय? म्हणजे महाराष्ट्रात सगळ्याच स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या गेलेल्या आहेत. 5 वर्षातनं 5 निवडणुका असतात. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा. हां. तुम्ही डायरेक्ट लोकसभेची निवडणूक घेत आहे, मधल्या 4 निवडणुका गायबच. त्याच्या पाठीमागे तुमचा नेमका हेतू काय? अगदी. तर हे भाजप शासन सगळ्या बाजूने अपेक्षित ठरलेलं आहे. तिने विकास केला आहे, नाही असं नाही, पण तिने तो वरल्या लेवलचा विकास केला आहे. सामान्य जनतेला त्या विकासाचा काहीच उपयोग नाही. बर. मग मला नाना तुम्ही सांगा की मराठा आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही अनेक वेळेला तुम्ही स्वतः आमरण उपोषणाला बसला, अनेक गोष्टी झाल्या. मनोज जरांगे साहेब यांनी तर मराठा आरक्षणासाठी स्वतःला झोकून दिलं, अनेक वेळा उपोषणं केली. यातनं मराठा समाजाच्या पदरात काय पडलं या शासनाकडून? आत्ता सध्याला मराठा समाजाच्या हातात आणि समाजाच्या पदरात ह्या म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या सरकारनं भोपळा दिला. भोपळा प्रचंड मोठ्या प्रमाणात फसवलेलं. एवढं मोठी ताकद मराठा समाजाची, सगळ्यात मोठा समाज ह्या महाराष्ट्रामध्ये, हां. म्हणजे मोठा बहुसंख्या. अगदी. त्यानंतर बाकीचे समाज असतात. बरोबर बरोबर. आणि ह्या समाजाला हिने असं गृहीत धरले. म्हणजे लोकसंख्येच्या मानानं मराठा समाज इथं फार मोठा आहे. हां, बरोबर. गृहीत धरले, हे काय करू शकत नाही. हां. त्यांना आरक्षण फसवू दिलं, 2 वेळा दिलं. म्हणजे फडणवीसने एकदा दिलं, आता हे शिंदे सरकारनं एकदा दिलं, परत काँग्रेसने एकदा दिलं. टोटल आरक्षण फसवून दिलेलं आहे. आता त्याचा काही उपयोग नाही. जे कायद्यानं म्हणजे सर्वोच्च न्यायालय म्हणजे न्यायालयात टिकायसारखं आरक्षण नाही, टिकत नाही. मग मराठा समाजाची ही फसवणूक ह्या शासनाने केली? 100% फसवलीच की, डायरेक्टच फसवली. मग मला सांगा की लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका नेमकी काय असणार आहे? आता तुम्ही मिरज तालुक्यातले, बरोबर. मग तुमची नेमकी भूमिका इथली काय आहे मराठा समाज? आम्हाला काय सांगितलं जरगे पाटील साहेबांनी, आपल्या समाजावर ज्यांना अन्याय केलाय बर, त्याला मुद्राईने सुट्टी द्यायची नाही. तो कोण पण असते.
म्हणजे जवळचा भाऊ असू द्या, माझा भाऊ जर उभारला असला हा. त्याला मतदान नाही. समाजाचा जो विरोध केला की नाही त्याला मतदान नाही. मग तो समाजाचा असू दे, म्हणजे मराठा समाजाची भूमिका स्पष्ट होती, चांगली होती, प्रामाणिक होती, सरळ भूमिका आहे, आणि ह्या भूमिकेच्या विरोधात जो गेलाय त्याला सुट्टी नाही. म्हणजे मग मतदानाच्या रूपानं असू दे किंवा कशाची असं पण असू दे. मग मला सांगा की सांगली लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही कुणाला मतदान करणार किंवा म्हणजे कुणाला मतदान करण्याचं आव्हान करणार थोडक्यात? आव्हान मी काय करू शकत नाही. हा. मी माझं मत सांगू शकतोय. बर. म्हणजे वैयक्तिक माझं मत म्हटल्यावर माझ्या संग माझ्या विचाराचे लोक आहेत. अगदी बरोबर. मी काय करणार आता जरंगे साहेबांनी सांगितले ते पण तसलेच आणि हे पण असलेच. हा. मग आमच्या इथं कसं आहे, सांगलीचा गणपती पावला आम्हाला अपक्ष उभा राहिला ते उमेदवार 22 जवळजवळ 18 उमेदवार अपेक्षा आहेत, 17-18 अगदी बरोबर. त्याला निवडणार हा, म्हणजे तुम्ही महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, अजिबात नाही. दोघांनी झिरो. बर, महाविकास आघाडी आणि महायुती, म्हणजे तुम्ही इथं अपक्ष उमेदवारांना साथ देणार आहे. आणि चॉईस करायला चान्स आहे. आणि त्या जरंगे पाटलांना आम्ही सूची काय केल्या, होता तेवढं निवडून येईल त्याला धरा. हा, म्हणजे आता सत्ताधारी फाईट करणारा कोण आहे त्याला धरा. तेवढं समजतोय आमचा समाज, तेवढं कळते आम्हाला कोणाला धरायचं आता. अगदी 100% करणार काम. बर. म्हणजे आम्हाला जेवढं जमतंय तेवढं करणार. म्हणजे मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात ज्या लोकांनी त्रास दिलाय हा. त्यांना- अहो, त्रास म्हणजे थोडा दिला नाही, पोटात गोळ्या अजून त्या अंतरवली सराटीच्या महिला, आमच्या महिला भगिनीच्या पोटात. बर. आमच्या मराठा समाजाच्या माणसानं मत टाकताना नाही, हो. त्याचा हात हालतील एवढा अन्याय झालाय. आणि ताट मानून सभा घ्यायला ती लोक, फडणवीस, एकनाथ शिंदे. बघा बरं. अजून समाज किती शांत आहे, किती सोजळ समाज आहे. कुठेही काय लोकांनी धक्का लावू नये कोणाला. अगदी. कायद्यानं चालू आहे त्याला चिरडण्याचं काम करतात ती लोक. यांना काय वाटलं संपलं, म्हणजे आता काय करतात ती. हा. आता जरंगे पाटील साहेबांनी ट्रॅप रचला, हा. SIT हे ते लावलं, हा, हा, ते सगळं विस्फोटून टाकायचं. हा, असा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करून त्यांना कसं दाबता येईल, हे आरक्षण कसं दाबता येईल, हे लय खतखत आहे म्हणा. मग ती या निवडणुकीत मी दिसेल? उपोषणाला बसलो नाही, हा. तुम्हाला सांगायचं हिने काय करतात, ह्यांचा आता जरंगे पडलाच काय चाललं आणि हिने काय करणार गावात. हा. अहो बरं, एक थेंब पाणी झालं मग वडा समुद्र तयार होते. अगदी. तो काय करतोय असं कधी म्हणायचं म्हणजे नसतं. थेंबे थेंबे तळे साचे म्हणल्या का? हा. आणि ह्या एवढं प्रकरण, एवढं राजकारण ह्या महाराष्ट्रात होताना, एवढं बघा पहिल्यापासून कोपर्डीचं प्रकरणापासून 48 मोर्चे काढलं, त्याला त्या फडणवीस सरकारनं दाद दिलं नाही. त्याची काय मागं म्हणजे प्रोसिजर काय असते ती केलं नाही. त्यानंतर आता जरंगे पाटलांना असा म्हणजे जगात कुठं आंदोलन उभा केलं नाही असं आंदोलन उभा केलं. समाज एखादा गोळा झाला. का झाला? प्रामाणिकपणा, राजकीय भूमिका बाजूला ठेवून आंदोलन चालू होतं ते. राजकीय काय होतं का त्यात, ह्या पक्षाचा त्या पक्षाचा होता का कोण? नाही. मग तुम्ही का त्याला समाजाला फसवलं आमच्या तुम्ही? ठीक आहे, आम्ही कुठल्या तर पक्षाचा आहे, मग त्या पक्षाचं धरून मागवलोय किंवा ह्या पक्षाचा अजेंडा आहे तो धरून उचलून मागवलोय असं काय? अहो हे मराठा समाजाचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. अगदी बरोबर आहे. हा. आणि काय करणार आहे, 100 उमेदवार भरणार नोकरी, त्यामध्ये रिझर्व्ह ठेवल्यात 50. अगदी. त्यामध्ये आमच्या वाट्याला कायद्यानं म्हणजे जे येतंय ते. संविधान जे लिहिलंय हम्म. बलाढ्य माणसानं बाबासाहेब आंबेडकरांनी, हा. त्या संविधानाच्या म्हणजे काय कलम आहे अगदी, अगदी. 334 असं काय कलम आहे, त्या कलमाच्या अंतर्गत मागावं आम्ही. अगदी. आणि त्याला मग काय म्हणजे थापा मारा चालू केले, तुम्ही मागास पाहिजे, तुम्ही आर्थिक दुर्बल मग पाहिजे. ते पण सिद्ध झालं. 6 आयोगानं नाकारलेलं मागास पण आताच्या गायकवाड आयोगाने आयोगाने ते मागास पण सिद्ध झालं. मग मागास पण सिद्ध झाल्यावर तुम्ही त्या 50% मध्ये टाकायला पाहिजे होता. म्हणजे शासनाची भूमिका मराठा समाजासंदर्भात स्पष्ट नाही का? अजिबात स्पष्ट नाही आणि ह्यांना तुम्ही द्यायचं नाही. आणि आता तर असं सिद्ध करायला चालल्या, एकदा ही देशाची सत्ता जर बिन मराठीचं मत घेता एकदा जर काबीज केली तर परत ह्याची किंमतच नाही. हा. ग्रहतच धरणार, ही काय करू शकत नाही. अगदी. म्हणून माझं काय म्हणणं आहे, मराठा समाज असू दे किंवा मराठा समाजातल्या माता बहिण असू दे, मी कुठल्या पक्षापेक्षा नाव घेतलं नाही. अगदी. त्याला टाका अगदी. पण ऑप्शन आपल्या जिल्ह्यात आहे तयार, अपक्ष आहे. आपणाला जमतंय तसं पद्धतशीर काम करायचं. अगदी बरोबर. अपक्ष उमेदवारांनाच तुम्ही यावेळेला हा. मतदान करणार. करणार. म्हणजे तुमचा हा वैयक्तिक विचार आहे. होय, हा वैयक्तिक पण आहे. आणि
आम्ही जरंगे पाटलांना जे गाईडलाईन दिल्या त्या हिशोबानं त्या हिशोबाने केल्या. वैयक्तिक म्हणजे माझ्या मनात अगदी. काय तर घालून सांगा. नाही असं नाही. त्यांची भूमिकाला वेगळी, माझी भूमिका अशी काय नाही. ओके ओके आणि आंदोलन हिने म्हणाला तर आता ही काय करते हा. परंतु आता काय करायचं ठरले माहितीये काय, हम्म. आता ही लोकसभेची निवडणूक झाली, 6-7 जूनला 4 जूनला निकाल वगैरे होते. हो कोणाचं काय सरकारने आम्हाला काय त्याचं देणं घेणं नाही. बरोबर. परंतु आमचं जे आरक्षणचं चालू आहे म्हणजे ते बंद वगैरे काही नाही चालू आहे. एकदा सौजन्याने आणि एकदा उपोषणला वगैरे बसून मागणार. हां चालू सरकारच आहे, फडणवीस सरकार अजून मुदत आहे त्यांची दिवाळीपर्यंत, मागणार नाही दिलं तर भीक मागणार नाही असं जरंगे पाटलांनी गाईडलाईन दिलेलं आहे. अरे वा. ज्या विधानसभेत उमेदवार उभा करायचे ज्या त्या ठिकाणी महाराष्ट्रात 248 उमेदवार म्हणजे जागा आहे. 248 उमेदवार. आता समजा मिरज विधानसभा आमची आहे हां. आणि मिरज विधानसभेमध्ये आमचं इथं मागासवर्गीय सीट आहे. आम्ही आमच्या समाजातर्फे मागासवर्गीय सीट उभा करणार आहे, आणि निवडून आणणार. निवडून आणणार त्याला. समाज जागा करणार आम्ही. आता याच्या अगोदर राजकारण केलं नव्हतं त्या उपोषणमध्ये किंवा म्हणजे आम्ही मागायलेल्या आरक्षणमध्ये राजकारण केलं नव्हतं, परंतु अजून पण करणे 6 जूनपर्यंत. परंतु 6 जून नंतर जर हिने जर अजून नीट ताळ्यावर येत नसतील तर 100% 288 आमदार उभा करणार, परिणामाचा विचार करणार नाही. तुमची सत्ता गेली, ह्यांच्या आधी तुम्ही परिणामाचा विचार करताय काय? नाहीच. काय घरात बसून चिंतन करत असतील. अगदी. गेलं गेलीच की, तसं तुमची गेली का आली आणि तो यायला पाहिजे ह्यो आला पाहिजे, आम्हाला त्याचं देणं घेणं नाही. ओके. आमच्यामुळं काय आमच्या बघा आम्ही 288 उभा केले आणि त्यातल्या 100 येऊ द्या, 150 येऊ द्या, काय वाटेल देऊ. अगदी अगदी. तुम्हाला काय भीक मागायला आम्हीच तिथे होतो का? हा म्हणजे स्वतःच उमेदवार उभा करून हा. स्वतः सत्ता आणून हा. मगच त्या आरक्षणाचा आणि उपभोग. माझ्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या मराठा समाजाला हेच सांगणं आहे, कुठल्या पक्षासंग बांधील राहू नका तुम्ही. अगदी. कुठल्याच म्हणून तुम्ही असं म्हणत नाही की भाजप काँग्रेस राष्ट्रवादी असं नाही किंवा अजून राष्ट्रीय लेवल कुठल्याच पक्षासंग बांधील राहू नका, न्यूट्रल राहा. आग असली पाहिजे अंगात. आणि मतदान करणार नाही त्या अंतरवली सराटीच्या लोकांनी आंदोलन करून डोचकी पुडून गोळ्या मारून घेतल्या पण डोक्यात. आणि जे आता चौकशी चालू आहे इथल्या सुद्धा बेडकच्या जवळजवळ 8 माणसावर केसेस घातल्यात. काय आम्ही त्या दिवशी तिथं दंगा केला त्या कोपऱ्यात? काहीच नाही. अगदी अगदी. सगळं आज तुम्ही व्यवस्थित शांततेच्या मार्गाने सगळं. आंदोलन 40 मिनिटाचं केलंय, परवानगी तुम्हाला पहिला पत्र दिल्या तरी पण गुन्हा घातल्या. मग काय करायचं? लोकशाही म्हणून नाही नाही आत्ताच्या चालू सरकारमध्ये. चालू सरकारला मी म्हणणारच, कारण चालूच आहे तुम्ही. करून गेलेल्या सरकारला काय बोलणार आहे मागं? तुम्ही आता चालू तुम्हालाच म्हणणार ना आम्ही. चालू सरकारनं लोकशाहीची धज्जा उडू दिली. लोकशाही मार्गाने चाललेलं आंदोलन असं तोडलंय, एवढी ताकद तोडल्या. मग चिल्लर किरकोळ एखाद्या व्यक्तीच काय तर काम असेल त्याला काय करणार तुम्ही? अगदी अगदी. त्याला हिशोबातच धरणार नाही. बरोबर. न्यायव्यवस्था असू दे, कुठली बी कामाची प्रक्रिया असू दे, गावात शिक्षणच्या बाबतीत असू दे, कुठल्याही बाबतीत तुम्ही असंच करत जाणार. अगदी. आता याला पर्याय एकच आहे, मतदान. मतदान. आता आणि नंतर पण मतदानचाच भाग, परंतु आमचं स्वतःच उमेदवार, स्वतःचं मतदान. मागणार नाही मला तिकीट दे तुला, म्हणजे विधानसभेला स्वतःचा उमेदवार, स्वतःचं मतदान. हा. आणि तुम्ही आरक्षण द्या, तुम्ही काय आमचं दुश्मन नाही, अगदी. आमचंच आहे तुम्ही पण. हो. तुम्ही आम्हाला तुम्ही किंमत दिला, आमच्या पोटापाण्याचा विषय केला, आम्ही कशाला बाकीच्या भानगडी करू? तुमच्या मागं लागू आम्ही. अगदी. द्या ना. म्हणजे आरक्षण दिलं तरी आम्ही तुमच्या मागं आहे हा. असा विषय. आरक्षण देत नाही तोपर्यंत काय विषय नाही.